रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे
ते प्राणे इको काढून आता स्पीकरवाले बसले रिकामे बाजू सरकार उडा दे उडा उडा दे खुर्ची बिर्चीवाले उडा दे उडा तिकडे लांब जाऊ माझा जमीन गेली तर चालन पण खुर्ची पाहिजे उडा दे उडा उठा तिथून फक्त स्पीकरवालाच राहीन तिथं उठा तिथून ते रिकामे खोडीचे राहते खोस तिथं खोस टाक बंद पाडू नित्य नेमना मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या हरिविन जन्म नरकाची पैजाना इको नकोस इको बास टर्बल फिरबल भारीतलं सगळं बंद बाबा साला सिस्टीम साधी फक्त आवाज नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या हरिविन जन्म नरकाची पैजाना यमाचा पावना प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगना हुनिवाण नाम आहे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी स्वर्ण वैसळी नंदातिकडनं ते दोन स्मृती काय माझ्या मला नाही ईश्वराकडनं काय लागलं तुम्हाला लागलो भावन झालो जरा तरी नेतरी मला मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी लावता या जोडी नारायण हरी व्यक्ती होते जारी घरी त्यांच्या हरिविन जन्म नरकच पाहिजे ना माझा भावना प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगना हुनिवाड नामा आहे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे विठाला घेता गाते नित्य मना में ते प्राणी दुर्लभ प्रसिद्ध संगे ए बरा आता सोपं होईल आता फक्त तुम्ही फक्त बोलले तर कळेल जम्मू नावाचं द्वीप आहे पंढरपूर आहे बरे पंढरपूर नावाचं गाव आहे धर्म नावाचं नगर आहे तिथं विठू नावाचा गेलं बॉम्बाला सगळं पाटील आहे बोललं तरच कळेल पाटील आहे आणि त्याच्या ताब्यात अख्खं जग आहे जग आता उलट आहे का शरीर एक गाव आहे पुरावा 7वा अध्याय पायपास शरीराची या गावा हे गाव आहे आणि ह्या गावात मनाजी नावाचा पाटील आहे तिकडं मोमाल विठू नावाचा पाटील आहे इकडं मनाजी नावाचा पाटील त्या विठू पाटलाच्या ताब्यात अख्खं जग आहे या पाटलाच्या ताब्यात हे अख्खं गाव आहे पण हा गडी थोडा नादी आहे मनाजी पाटील थोडा नादी आहे नादी म्हणजे त्याला प्रियशी आहे प्रियशी म्हणजे कोण गर्लफ्रेंड आणि प्रियकर म्हणजे एब्र्या प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड तुला आहे का नाही चला ए प्रियशी म्हणजे गर्लफ्रेंड आता भारी काय का बरं का याला प्रियशी कोणला गेलं बॉम्बाला कीर्तन मनाजी पाटला आणि मनाजी पाटील लागला तिच्या नादी कोणाच्या प्रियशीच्या त्याच्या प्रियशीचं नाव सांगायचं तुम्हाला ऐका त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा आता हे दोघं जण एकत्र आहेत मन आणि
इच्छा. आता मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणते जत्रा हो दे. हा. मन म्हणते अभ्यास कर, इच्छा म्हणते पाहू उद्या पेपर आहे इंग्रजीचा, आज काय. हा म्हणजे ह्या दोघांचं झालंय भांडण. कोणचं? इच्छा आणि मन. हे दोघं राहिला कुठे याच्यात. हे दोघं काही चांगलं वागू देती नाही, पण ती पोरगी त्याच्या प्रेमात पडली. तिचं नाव इच्छा. ती नादी लागली त्याच्या, पण घोटाळा असा झाला तिला माहीतच नाही हा नपुसक आहे. खाजवा डोका. आता हा गडी कसा आहे? नपुसक. नपुसक कोण आहे? मन. आणि कोण प्रेमात पडली? इच्छा. आता इच्छा मनाच्या प्रेमात पडल्यामुळं तिला कधी बाळ होणार नाही, कारण प्रियकर नपुसक आहे. आता उत्तर तुम्ही द्या, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? काम आहे, देखणी आहे, ती सुंदर आहे, देखणी आहे, तिला कामही आहे, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. म्हणून ती त्याच्यावर प्रेम किती केलं तर तिला बाळ होणार नाही. पुरावा 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आले. तिला तरुण पण आहे, तरुण आहे, देखणी आहे, पण तिला काम तृप्ती नाही. म्हणजे ती कशी राहील? गेलं बोंबाला. कुमारी म्हणजे वाज राहील. का? तिचा प्रियकर नपुसक आहे. मग आता ती पोरगी सुखी आहे का दुःखी? दुःखी. मग पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर धोका बसला तर लबाड बोलू नका. तुम्ही कोणाला सांगता? आईला सांगू शकत नाही तुम्ही, बापाला तर वारा लागू देत नाही, भावाचा तर विषयच नाही. मग तुम्ही सांगता कोणाला? मैत्रिणीला. करेक्ट. आणि मग ती मैत्रिणीला सांगते, त्याला मी पाहिलं, त्याने मला मेसेज केला, मी त्याला हाय केलं, त्यानं मला रसाच्या दुकानात नेलं, मी उसाचा 9 ग्लास रस पेले, मी जर्शी होते, 9 ग्लास रस पेले, आणि मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही. हां. मग त्याने घड्याळ गाण टाकलं. मग मला अंदाज आला, जो शिंगरू माझ्यासाठी घड्याळ गाण टाकू शकतं ते माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू. म्हणून मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही दोघं पळून गेलो. 2 वर्ष बाहेर काम केलं. मला पोरग झालं. त्यानं मला पिसवायला सुरुवात केली, आणि माझी आता आत्महत्येची तयारी. जेवढ्या पोरी पळून गेल्या अख्ख्या फेल गेल्या. कारण मुलीमध्ये 2 गुण आहेत. पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही, कधीच नाही. तुम्ही अभ्यास करा. डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी, टॉपच्या पोरांवर पोरी कधीच नादी लागणार नाही, कधीच नाही. इतिहास आहे. पोरी भंगार पोरावरच प्रेम करणार. एकदम छपरी पोर आहे, छपरी, एकदम दरिद्री, बगलात गोचिडी आहे. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, बिलागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतंय? इरीवरच्या मोटरी चोरीतय, पाईपलाईने खोलीतय, आणि मोटरसायकली चोरीतय. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय पाना पाहते का डोळ्यात? बावळा क्वालिटी बघा. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीने, सगळ्या 13 ते 18. हे इंदुरीकडचे कीर्तन आहे भाऊ. हे थोडं झोंबात आहे, पण खरं आहे. मी आहे सध्या वाहल्या कोळी, सगळ्यांचे घोडे एकटाच खातो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा गुन्हा एकच, फक्त खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. आणि खरं कोणीतरी बोललंच पाहिजे. काय मत आहे तुमचं? वाट लावून टाकली. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये पोरी जरा नीट आहे का? या 4 वर्षामध्ये हे बरे, जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप पोरीने रडवला आहे. या जगात खरं चालत नाही. जो खरं बोलाल तो उद्या सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. ऐका कलीची महिमान आज त्याची निजले जन, कलीची महिमान आज त्याची निजले जन, कलीची महिमान आज त्याची निजले जन, कलीची महिमान आज त्याची निजले जन. अपनेची अनुवादन गती हेरण संताते, ऐका कलीचे महिमान
प्रिय ए प्रिया ती लाईट चालू राहिली बघ